नमस्कार, आखाडामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्यासह 11 खात्यांचा खरं तर कारभार आहे. त्यांच्या गृहमंत्री पदावर टीका झाल्यावर आपण पार्ट टाइम नाही तर ओव्हर टाइम गृहमंत्री असल्याचं मुख्यमंत्री सांगतात. मात्र ही खाती सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे वेळ कुठे हे आम्ही नाही म्हणत आहोत, हे म्हणतंय हायकोर्ट. पाहूयात एक रिपोर्ट, नेमकं काय मॅटर. दाभोलकर पानसरेंच्या हत्येच्या तपासावरून हायकोर्टाचे ताशेरे. मुख्यमंत्री राज्याचे आहेत की एका राजकीय पक्षाचे? तपास यंत्रणांच्या कारभारावर कोर्टाची तीव्र नाराजी. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे या पुरोगामी विचारवंतांच्या हत्याच्या तपासातील संथगतीवरून हायकोर्टानं अखेर संताप व्यक्त केला. याआधी तपास यंत्रणांना वारंवार फैलावर घेणाऱ्या कोर्टानं यावेळी मुख्यमंत्र्यांना सुनावलंय. आजकाल प्रत्येक गोष्टीत कोर्टालाच लक्ष द्यावं लागतं. बेकायदेशीर कामं, गुन्हेगारांना पकडणं, सिनेमांचं प्रदर्शन ही कामंही कोर्टानंच करावी का? आम्ही सकाळी कधी पोलीस आयुक्त आणि दुपारी पालिका आयुक्तांची जबाबदारी पार पाडतो. प्रशासन जबाबदारी ओळखून कर्तव्य कधी बजावणार? गृह मंत्रालयासारखी खाती बाळगता, मग तशी कार्यक्षमताही दाखवा. राज्याचे मुख्यमंत्री आहात की फक्त एका पक्षाचे नेते आहात? वेगळ्या विचारसरणीचं सरकार असल्यानं शेजारच्या राज्यात विचारवंतांच्या हत्येला गांभीर्यानं घेतलं नाही. पानसरे हत्या प्रकरणातल्या तपासावर न्यायालय अजिबात समाधानी नाही. मला वाटतं की या तिन्ही चारही हत्याकांडामध्ये केंद्र सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल, त्यांनी अत्यंत गलथानपणाची भूमिका घेतलेली आहे आणि विशिष्ट वर्गाला मदत करण्याची भूमिका आहे, हे आता उच्च न्यायालयाने देखील स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि मला वाटतं जनतेला काही वेगळं सांगायची गरज नाही. जनतेला काय चाललंय ते सगळं माहिती आहे. आता त्यावर शिक्कामोर्तब उच्च न्यायालयाने केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्याकडून माझी काही अपेक्षा नाही काय त्या वेगळं वाक्य. कुठलाही तपास, इन्व्हेस्टिगेशन हा मुख्यमंत्री करत नाहीत, मंत्री करत नाहीत. उलट तपासामध्ये हस्तक्षेप करू नये असा कायदा आहे, असा नियम आहे. आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा तपास केला नाही किंवा लक्ष दिलं नाही असं काही आम्हाला वाटत नाही. मुख्यमंत्र्यांसमोर या तपासाबाबत कोणताही निर्णय पेंडिंग नाही. आणि असा जर मुख्यमंत्र्यांकडून पेंडिंग असता आणि त्यामुळे तपासात काही ढिलाई असती तर स्वाभाविकपणे त्याचा वेगळा अर्थ असता. तरीसुद्धा या विषयामध्ये एकदा ऑर्डर लिखित आली की त्यावर आमचं जे म्हणणं असेल ते आम्ही नक्की माननीय उच्च न्यायालयासमोर मांडू. आजवर राजकीय आरोप प्रत्यारोप बरेच झालेत, अजूनही सुरूच आहेत, पण मारेकऱ्यांचा अजून शोध लागलेला नाही. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात ऑगस्ट 2013 मध्ये हत्या करण्यात आली. दाभोलकरांच्या हत्येला 5.5 वर्ष झाली. तर कोल्हापुरात फेब्रुवारी 2015 मध्ये पानसरेंवर गोळ्या झाडल्या. पानसरेंच्या हत्येलाही 4 वर्ष झाली. माझ्या प्रतिपादन असं होतं की 2017च्या फेब्रुवारीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जे ऑर्डर पास केली होती की काही पोलीस ऑफिसरची इन्व्हॉल्वमेंट आहे की नाही याबद्दल शंका येते. 2 आरोपींना अटक करून शस्त्र जप्त करून नंतर परत सोडण्यात आलं. ते मुद्दामून सोडण्यात आलं का चूक झाली, या गोष्टी मनामध्ये संभ्रम निर्माण करतात. त्या ऑर्डरवर अंमलबजावणी करताना CBIने मुंबई पोलीसच्या एका IPS अधिकाऱ्याचा आणि काही दुसऱ्या अधिकाऱ्यांची विधान स्टेटमेंट जाबजबाब रेकॉर्ड केले. तथापि पुढे CBIने काही केलं नाही. दाभोलकरांच्या हत्येचा तपास CBI करते, तर पानसरेंच्या हत्येचा तपास राज्य पोलिसांच्या SIT कडे आहे. पण अजून मारेकरी हाती लागलेले नाही. सरकार ताकदीनं तपास सुरू असल्याचं सांगते, पण 5 वर्षांपासून मारेकरी मोकाट आहेत, हेच सध्याचं वास्तव आहे. सुधाकर काश्यप, TV9 मराठी, मुंबई.
आतापर्यंत विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं, मात्र ते सगळे राजकीय आरोप होते. आता मात्र हायकोर्टानं मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर हे प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय, विशेष करून या 2 हत्यांसंदर्भात. गेल्या 4 वर्षामध्ये मुख्यमंत्री कुठे बिझी होते तर आपण पाहूयात. तर लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या जवळपास 98 सभा राज्यभरात होणार आहेत. त्याआधी पंचायत समित्या असोत किंवा मग महापालिका असोत, या सगळ्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांनी तेवढ्याच सभा घेतल्या होत्या आणि ते कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत असं देखील म्हटलं जातं. मात्र मग कोर्टानं त्यांच्या कार्यक्षमतेवर हे प्रश्नचिन्ह नेमकं का उपस्थित केलं यावर आपण चर्चा करतोय. या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे नागपूरवरून, भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, कम्युनिस्ट नेते भाकपचे प्रकाश रेड्डी, त्याचबरोबर अनिसचे स्टेट जनरल सेक्रेटरी आहेत नाशिकवरून डॉक्टर ठकसेन गोराणे आणि ॲडव्होकेट उमेश चंद्र यादव या चर्चेमध्ये सहभागी आहेत. सर्व मान्यवरांचं स्वागत. सगळ्यात आधी भालचंद्र शिरसाट, तुमच्याकडे. कोर्टाचं स्पष्ट म्हणणं आहे की गृह खात्यासह 11 खाती ठेवून काही उपयोग नाही, तर त्यामध्ये कार्यक्षमता दाखवा. हायकोर्टानं थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. उच्च न्यायालयाचं जे निरीक्षण आहे त्याचा आम्ही आदर करतो आणि त्यांनी जे निरीक्षण नोंद केलेलं आहे त्याचे सविस्तर आदेश येईलच. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासन, माननीय मुख्यमंत्री त्यावर त्याची अंमलबजावणी करतील. निश्चितपणे कुठे लॅप्स राहिली आहे म्हणजे मुख्यमंत्री स्तरावर, शासन स्तरावर. कारण कोर्टामध्ये आज ॲडिशनल डायरेक्टर जनरल DGP, त्यानंतर चीफ सेक्रेटरी होम यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनी एक रिपोर्ट दिला. SIT मध्ये मनुष्यबळ कसं 35 वर नेलेलं आहे, 35 अधिकारी केलेले आहेत, काय काय केलं हे सगळं सांगितलं. कुठलं 5 मीटिंग झाल्या त्याचाही आढावा घेतला. शिरसाट, हे सगळं कोर्टामध्ये सांगितलं, त्यानंतर सुद्धा कोर्टानं कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. फक्त कार्यक्षमतेवर एवढंच नाही तर या तपासाची प्रगती काय काय झालं, या तपासाचं गेल्या 4 वर्षात तुम्ही केलं काय, ही विचारणा देखील हायकोर्टानं केली आहे. गेल्या 4 वर्षात हा जो तपास आहे मुख्यमंत्र्यांच्या कक्षेत नव्हता. हा तपास न्यायालयाच्या कक्षेत होता आणि 5 यंत्रणा. नाही, एक मिनिट मला पूर्ण करू द्या ना. टेक्निकली काही असलं तरी टेक्निकली आहे तेच आहे. टेक्निकली नाही त्याच्यावर मला बोलायचं नाही. टेक्निकली नाही त्याच्यावर मी बोलू शकत नाही कारण हा तांत्रिक मुद्दा आहे. हा मुद्दा तांत्रिक मुद्दा आहे. कोर्टाचा मुद्दा आहे की या 2 शासन, प्रशासन, न्यायालय आणि पत्रकार या 4 लोकशाहीचे स्तंभ आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 केले. चौथा स्तंभ जर तुम्ही बोलायलाच देणार नसाल तर मी नाही बोलत. तुम्ही बोला. तुमची नेहमीची रणनीती आहे ती थोडीशी बाजूला ठेवा. आमची जी रणनीती असेल ती असेल, पण आमची रणनीती TV 9ची रणनीती असू शकत नाही ना. मुद्देसूद चर्चा करा. मला थोडंसं डॉक्टर बाकीच्यांना बोलायला आम्हाला विचारू नका ठकसेन प्रश्न. गोराणे आपल्या सोबत आहेत अनिसचे. ठकसेन गोराणे, तुम्ही ह्या सगळ्या एकूणच दाभोळकरांच्या हत्येपासून पूर्ण या तपासावर नजर ठेवून आहेत. आज 6 वर्ष झालेली आहेत, अजूनही मारेकरी सापडलेले नाहीयेत. शेवटची बातमी तुमच्यापर्यंत काय आली आहे की आता कुठपर्यंत तपास आलाय? नमस्कार. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आम्ही डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड्स गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या तपासाअंतर्गत वारंवार म्हणजे आतापर्यंत 25 ते 30 वेळा माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्या आणि त्यांना सांगितलं की याच्यात तुम्ही जातीनं लक्ष घाला आणि जे काही तपास होतोय तो न्यायालयात सादर केल्यानंतर जनतेसमोरही तुम्ही स्वतःहून मांडा. पण आज मितीपर्यंत म्हणजे काल माननीय उच्च न्यायालयाने जे काही आक्षेप नोंदवलेले आहेत माननीय मुख्यमंत्र्यावर, तोपर्यंत माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे अजून एका शब्दाने ही जनतेला या खुनाच्या तपासाबद्दल माहिती दिलेली नाही. म्हणून आमची वारंवार मागणी आहे की तुम्ही न्यायालयात जी माहिती द्याल ती लोकांच्या माहितीसाठी आम्हाला प्रसारमाध्यमातून कळतं, परंतु माननीय मुख्यमंत्री की जे ह्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत, खरी तपासाची जबाबदारी त्यांची आहे. न्यायालयाच्या कक्षेत जरी तपास असला तर न्यायालय स्वतः जाऊन काही तपास करणार नाही. स्वतः माननीय मुख्यमंत्र्याच्या अधिकाराखाली तपास यंत्रणा राबतात. त्यांनी योग्य निर्देश द्यावेत आणि मारेकरी आणि त्यांचे सूत्रधार लवकरात लवकर लोकांसमोर आणावेत अशी महाराष्ट्र आणीची मागणी आहे. शेजाट, मुख्यमंत्र्यांना वेळ नाही का गृह मंत्रालय सांभाळण्यासाठी?
नाही, मला उत्तर द्यायला देणार असाल तर मी देतो, 5 सेकंदांनी थांबवणार असाल तर मी पहिलंच थांबतो. एक आहे, वेगवेगळ्या 5 यंत्रणा या सर्व काही राज्य शासनाच्या अधीन नाहीत, पण त्यांच्या देखरेखीखाली, आणि त्याचा जो रिपोर्ट आहे तो कोर्टामध्ये सादर होतो सातत्याने. कोर्टाच्या डायरेक्ट देखरेखीखाली हा तपास चालू आहे. मुख्यमंत्री हे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू इच्छित नाहीत, करणार नाहीत. समजा मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली, कोणाला वाचवण्यासाठी बोलवली का, पांघरून घालण्यासाठी बोलवली का, असे आरोप होऊ शकतात. पण आज कोर्टाने जे निरीक्षण दिलेलं आहे, निश्चितपणे कोर्टाची जर इच्छा असेल, माननीय मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करायला पाहिजे, तर कोर्टाचा आदेश हा सर्वोपरी. त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री सर्व एजन्सीची बैठक घेतील. आणि या बाबतीमध्ये मी एक सांगू इच्छितो, 2013ला जेव्हा हा दाभोळकरांची हत्या झाली तेव्हा पहिल्या 14 महिन्यामध्ये जे FIR रजिस्टर केले, छेडछाड केली गेली, निष्क्रियता दाखवली गेली, त्याच्यामुळेच हा विलंब झालेला आहे. हाच विलंब झालेला आहे. असे गृहमंत्री म्हणून या तपासावर लक्ष ठेवावं. तपास कुठपर्यंत आलेला आहे आणि तपास का पुढे सरकत नाही यावर लक्ष ठेवावं, हे कोर्टाचं म्हणणं आहे. नाही, कोर्टाने काही हस्तक्षेप करू नका असं पहिलं सांगितलेलं आहे. तुम्ही थांबा, कुठल्याही हस्तक्षेपावर जाऊ नका. हेमंत देसाई. शिरसाट, पुरोगामी महाराष्ट्राचे दाभोळकर हे भूषण होते आणि आहेत आणि राहतील याच्यामध्ये. 2013 साली काय झाली, प्लॅन्टेड कसं झालं, त्या पोलीस आयुक्तांनी काय नालायकी केली, ते सरकार नालायक होतं, हे सगळं आपण लक्षात. तुम्हाला निवडून दिले ना, तुम्ही म्हणता की हा न्यायालयाच्या कक्षेत आहे. न्यायालयाच्या कक्षेत 2G घोटाळा होता, कोळसा घोटाळा होता, अनेक गैरव्यवहार होते, अनेक खुनाची प्रकरणं होती, याचा गुजरात दंगली होत्या. न्यायालयाच्या कक्षेत आहे म्हणून पोलिसांनी तपास करायचा नाही, त्याच्यावरती सरकारने हस्तक्षेप करायचा नाही किंवा सुपरविजन ठेवायचे नाही. मग सरकार आहे कशासाठी, गृह खातं कशासाठी आहे? न्यायालयाने म्हटलंय प्रत्येक टप्प्यामध्ये आम्ही जेव्हा हस्तक्षेप केला, आम्ही जेव्हा सूचना दिल्या, तेव्हा तुम्ही तपास केला. तुम्ही स्वतःहून काय केलं? तुम्ही लक्षात घ्या, पानसरेंची जेव्हा हत्या झाली त्यावेळी मुख्यमंत्री नागपूरला गेले. पानसरेंसारखा माणूस जेव्हा महाराष्ट्रामधून मारला जातो तेव्हा लाज वाटायला पाहिजे, ताबडतोब तिथे गेलो पाहिजे. मी या शब्द वापरतोय संतापाने, की पानसरे सारखा माणूस ज्यांनी महाराष्ट्रामध्ये इतकं महत्वाचं काम केलं, त्यांची हत्या झाल्यावरती ताबडतोब तिथे जाणं आवश्यक होतं. तुम्ही अँब्युलन्स पाठवणं वगैरे वेगळं, हेलिकॉप्टर आणणं, पण तुम्ही मुख्यमंत्र्यांनी स्वतः तिथे जायला पाहिजे होतं. गेल्या 4 वर्षात या खुनांच्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी कधीही स्वतः असं वक्तव्य केलं नाही की आम्ही तपास करतो आहोत आणि हे तपास होत नाहीये, काही आम्हाला रिझल्ट मिळत नाहीत. आम्हाला लाज वाटते, की आम्हाला शरम वाटते आणि आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. तुम्ही माओवादी असल्याच्या संशयावरनं जेव्हा त्यांच्या मागे लागता, ताबडतोब स्टेटमेंट्स देता, प्रेस कॉन्फरन्सेस घेतात, न्यायालयाने चमकवल्यानंतर सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि बोलता, आणि याबद्दल तुम्ही गप्प बसता. उत्तर घेऊया आपण त्यांचं. शिरसाट, पहिल्या 14 महिन्यात पुराव्यांची छेडछाड, निष्क्रियता, काही झाकण घालण्याचा प्रयत्न, आणि नंतर अशा प्रकारे जेव्हा हत्या होते तेव्हा सुरुवातीचेच धागेदोरे जेव्हा हातातून निसटतात, त्यानंतर तपास यंत्रणाने काम केलेलं आहे. तपास यंत्रणा काम करतायत सक्षमपणे. देसाई साहेब, मुख्यमंत्र्यांवरती प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्ह तपास यंत्रणावरती नाही. तपास यंत्रणांना कुठे आडकाठी केली, काय अडचण आहे, त्यांना फंड्स मिळाले नाहीत, त्यांना स्टाफ मिळाला नाही. शिरसाट, इथे कोर्टाचं थेट वक्तव्य जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यामध्ये 11 खाती तुम्ही सांभाळता, मग तेवढी कार्यक्षमता दाखवा, हे कोर्टाचं वाक्य आहे. जर गृहमंत्रीसारखं इतकं मोठं पद तुमच्याकडे आहे, काँग्रेस सरकार असतं तर तुम्ही केवढा धिंगाणा घातला असता. नाही, बरोबर आहे. मला वाटतं कोर्टाने निश्चितपणे शासनात कोणाकडे कुठली खाती द्यावी हे कोर्टाच्या कक्षेत येत नाही. मला काही फार टिप्पणी नाही करायची न्यायमूर्तीवरती मला टिप्पणी नाही करायची. कुठे कोणाच्या कक्षेत येतं हे कोर्टाने बोलला नसतं तर अधिक चांगलं झालं असतं. त्याने त्यांच्या टिप्पणी कराव्या, केसवरती टिप्पणी कराव्या. अतुल लोंढे, त्या शिरसाटांचं झालं असेल तर बोलील मी. असं आहे निखिलाजी की त्या 14 महिन्यामध्ये कोर्टाने कधी ताशेरे ओढले नाही, आणि या 4 वर्षामध्ये कोर्टाने ताशेरे ओढले आणि मुख्यमंत्र्यांवर इतका गंभीर ताशेरा ओढला की एखाद्या मुख्यमंत्र्याला थोडीशी जनाची मनाची राहिली असती तर त्यांनी आतापर्यंत राजीनामा दिला असता.
काय म्हणतात ते म्हणतात की सकाळी आम्ही कमिशनर आहोत, म्युन्सिपल कमिशनर, संध्याकाळी आम्ही पोलीस कमिशनर आहोत, अशा पद्धतीची सर्व कामं आम्हाला करावी लागतात आणि मग म्हणतात की 11 खाते आहेत, तुम्हाला सांभाळता येते की नाही येत. आता ग्राउंडवरची परिस्थिती सांगतो, ते नागपूरचे आहेत. नागपूरमधली कायदा सुव्यवस्थेची 3-13 वाजलेले आहेत. कितीतरी खून होतात. मुख्यमंत्र्याच्या घरासमोर 100 मीटरवर खून झालेले आहे, गोळ्या चाललेल्या आहे. त्याच्यानंतर सुद्धा हे अकार्यक्षम हे मानायला तयार नाही आहे. आणि सगळ्यात मोठी गंभीर टिप्पणी जी कोर्टाने केली ती ही की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही एका पक्षाचे किंवा एका विचारसरणीचे मुख्यमंत्री नाही, तुम्ही भारतीय संविधानाची शपथ घेऊन मुख्यमंत्री झालेल्या, सत्तेवर आलेल्या आहात. अशा पद्धतीची गंभीर टीका आजपर्यंत कोणत्याही नेत्यावर, कोणत्याही पंतप्रधानावर किंवा मुख्यमंत्र्यावर झालेली नाही. आणि कोर्टाने काय करावं आणि कोर्टाने काय नाही करावं हे सुद्धा सांगायला आता हे कमी मागे पुढे पाहत नाही. सिलेक्टिव्हली यांना जो निर्णय यांच्या पसंतीचा असेल तोच आवडतो, पसंतीचा नसेल तर तो आवडत नाही. त्याच्यावर ओपनली टीका होण्याचे जो प्रकार आहेत ते प्रकार सुद्धा आता झालेले आहेत. पानसरेंची हत्या यांच्या काळात झाली. का झाली? कोण होता? शिवाजी हे पुस्तक लिहिलं म्हणून झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास मांडली म्हणून झाली. आता त्यांना काही दुसरं म्हणता येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे या तपासातल्या शिथिलता आता आपल्या समोर नाही आहेत. पण ज्या पद्धतीनं तपास तिथे सरकारच्या वतीनं वकिलांनी मांडला असेल त्याच्यानंतरचा हा न्यायाधीशांचा संताप आहे. न्यायाधीश उगाच बोलत नाहीत. पत्रकारांनी किती त्याचं रिपोर्टिंग केलं ते मला माहित नाही, पण जो तपास आहे तो कसा केला गेला, त्याच्यात फेवर झाला असेल आणि फेवर झाल्यामुळेच ही टिप्पणी आलेली आहे की तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही एका पक्षाचे मुख्यमंत्री नाही आहात. ही टिप्पणी जी आहे ही गंभीर आहे. नक्कीच तपासामध्ये आणि याचं उत्तर जे आहे ते महाराष्ट्राला या मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल. जी शिरसाट, तपासात प्रगती नाही म्हणून कोर्टाचं निरीक्षण हा शासनासाठी आदेश आहे. पण त्या व्यतिरिक्त इतर ज्या टिप्पण्या 11 खाती आहेत का, तुम्ही पक्षाचे नाहीत का, हे विधान साधारणपणे विरोधी पक्षवाले करतात तर बरं वाटतं. शिरसाट, संतापून केलेलं वक्तव्य आहे हायकोर्टाचं गेल्या 4 वर्षात आणि 6 वर्षात. माझ्या बाजूला वकील साहेब बसलेत, माझ्या बाजूला वकील साहेब बसलेत. न्यायमूर्तीला संतापाची सूट नाही, न्यायमूर्तीला कायद्याची आणि कक्षेची चौकट आहे. संतापाची सूट न्यायमूर्तीला नाही. न्यायालयाची बेअदबी करताय तुम्ही. अजिबात नाही, अजिबात नाही. तुम्ही माझ्यावर केस करा तसं असेल तर. मी नाही करणार. न्यायालयाची कक्षा जी असते, माझ्या बाजूला आपल्या बरोबर ऍडव्होकेट यादव आहेत. ऍडव्होकेट यादव, कोर्टाने जी टिप्पणी केली आहे, जो संताप व्यक्त केला आहे कोर्टाने, नेमकं कशासाठी? की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे याचा अर्थ तुम्ही कुठेतरी पक्षपातीपणा करत आहात, हा त्याचा अर्थ होतो. अतुल लोंढेंचं उद्या मी बोलतो. जी, मला असं वाटतंय पहिली गोष्ट की न्यायालय एका अशा विशिष्ट टप्प्यापर्यंत येऊन राज्याच्या सर्वोच्च अधिकाऱ्याबद्दल किंवा मुख्यमंत्र्यांच्या घर का काढले त्याची पार्श्वभूमी पण आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ह्या दोन्ही प्रकरणामध्ये तपास करणारे विविध यंत्रणा आहेत. त्यामध्ये CID असेल, SIT असेल, CBI असेल. तर या विविध यंत्रणांनी सुरुवातीला जो इंडिपेंडेंटली जो तपास केलेला आहे त्याच्यामध्ये काही दुवे राहून विविध पद्धतीचा त्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन्स त्यामध्ये सुरुवातीला तयार झालेले होते. तर त्याच्या अनुषंगानं या प्रकरणामध्ये विशेषतः आपण पानसरेंच्या प्रकरणामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये आवश्यक असणारे सर्व आरोपी आता गजाआड झालेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे केवळ त्यामध्ये आता 2च आरोपींना पकडणं बाकी आहे की जे आता सध्या फरारी आहेत. त्यामुळं त्या 2 आरोपींना पकडण्याच्यासाठी या तपासी यंत्रणेने नेमकं काय केलेलं आहे त्याचा अहवाल कोर्टाने काल मागवला होता. आणि विशेषतः काल जर आपण बघितलं तर त्या 2 आरोपींना पकडण्याच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालय त्यामध्ये सॅटिस्फाईड नाही असं दिसून येते. त्यामुळं मेहरबान न्यायमूर्तीने अशा पद्धतीचं विधान केलं असावं असं मला वाटतंय. जी, नक्कीच. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ATS असो किंवा अशा सगळ्या यंत्रणा जरी काम करत असल्या तरी कर्नाटक ATS मुळेच पुढे कारवाई झाली आणि पुढे हा सगळा तपास जो आहे तो तिथे कलबुर्गी यांच्या हत्येनंतरच पुढे गेला. ते धागेदोरे जोडले गेले आणि त्यामुळे पुढे तपास लागला असं देखील हायकोर्टाचं म्हणणं आहे. ते देखील मी तुम्हाला दाखवणार. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. प्रकाश शेट्टी, आतापर्यंत दाभोलकरांची हत्या होऊन 6 वर्ष, पानसरेंची हत्या होऊन 4 वर्ष झाली, मात्र अजूनही तपास पूर्ण झालेला नाही किंवा मारेकऱ्यांपर्यंत अजून पोहोचलेले नाहीयेत. या सगळ्यामध्ये आतापर्यंत काय प्रगती झाली हे देखील कुठे समोर आलं नाही. आतापर्यंत मारेकरी खरं सापडलेत का, त्यांचं पुढे काय झालं आणि पुढे तपास का सरकत नाही याची माहिती समोर आली नाही आणि त्यामुळे कोर्ट संतापलंय का? बरोबर आहे, कोर्ट संतापलंय. त्यांनी इतक्या
वेळानंतर हे अत्यंत स्पष्ट उद्गार काढलेले आहेत आणि मला असं वाटतं जर संवेदनशील कुठलाही मुख्यमंत्री असता तर त्यांनी राजीनामा दिला असता. ज्या वेळेला पानसरे यांची त्या ठिकाणी हत्या झाली तेव्हा मी निदर्शने केली आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे त्या दिवशी आमचं डेलिगेशन त्यांना भेटलं तेव्हा त्यांनी सांगितलं की कोणाचीही गाय करण्यात येणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. पण पहिल्यापासून शंका जी कम्युनिस्ट पक्षाने आणि जनतेने सर्वसामान्य जनतेने अनिसने व्यक्त केली की त्यांच्याकडे राजकीय इच्छाशक्ती आहे का. आता कोर्ट सुद्धा हे स्पष्ट म्हणतंय. त्यांनी काय सांगितलं की तुम्ही एका पक्षाचे मुख्यमंत्री आहात का. याचा अर्थ काय आहे की ते जे काही हे करतायत त्यांना मग अशी जी काही प्रवृत्ती आहे धर्मांध प्रवृत्ती ज्याच्यामध्ये टेंडन्सी आहे त्यांना वाचवायचं आहे का हा प्रश्न येतो. तपास का इथे योग्य होत नाही त्याला कारण हे आहे. आणि मला असं वाटतं त्यांनी ते गृहमंत्री आहेत म्हणजे शासनाच्या सगळ्या संस्था असतात त्याच्या खाली ती इन्व्हेस्टिगेशन होते CBI असो SIT असो किंवा CID असो परंतु त्याला हलवण्याची आणि त्याला ह्याची जबाबदारी ही गृहमंत्र्यांची असते. मुख्यमंत्री हे गृहमंत्री सुद्धा आहेत त्यामुळे डायरेक्ट आहे असं नाही की मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं हे खातं दुसऱ्या कोणाकडे आहे. डायरेक्टली इन्व्हॉल्ड आहेत आणि त्यामुळे त्यांची राजकीय इच्छाशक्ती नाही कोर्टात आणि त्यांनी खाती घेऊन ठेवलेत. आणि मुख्यमंत्री हे कार्यक्षम कशामध्ये आहेत निवडणूक प्रचारामध्ये आहेत त्या ठिकाणी ते नागरी विकास अर्बन खातं सुद्धा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे सगळी खाती त्यांनी मुख्य घेऊन ठेवलेली आहे आणि त्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे. आता याच्या खाली काय दिसतं की त्यांनी कधी हालचाल केली जेव्हा कर्नाटकच्या SITने त्या ठिकाणी इथे काही गोष्टी उजेडात आणण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेला महाराष्ट्राच्या SITने किंवा या यंत्रणेने जाऊन कुठेतरी आरोप हे केले त्याच्या आधी व्यवस्था हल्लेली नाही आणि याला जबाबदार आहे. आता खरं म्हणजे पानसरेंच्या ते सगळे लिंक आहे म्हणजे दाभोळकर असो पानसरे असो कलबुर्गी असो त्यांना जर पानसरेंच्या ह्याच्या तपास झाला असता तर ते कलबुर्गींची हत्या टाळता आली असते त्याच्या ठिकाणी डायरेक्टली जबाबदार आहे त्याच्यानंतर हत्या झालेली पदावरून त्यांच्या गृहमंत्री पदावरून अकार्यक्षमतेचा ठपका त्यांच्यावर ठेवला जातो. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये वाढलेली गुन्हेगारी असो नागपूरमध्ये झालेल्या घटना असोत मुंबईत झालेल्या घटना असोत पुण्यामध्ये झालेल्या घटना असोत यानंतर वारंवार मुख्यमंत्र्यांच्या गृहमंत्री पदावर बोट ठेवलं गेलं. मात्र त्यानंतर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्वतः किंवा भाजपनं सुद्धा किंवा सरकारनं देखील का यावर काहीच ऍक्शन घेतली नाही किंवा काही बदल करण्याचा प्रयत्न केला नाही. ज्या वेळेला ज्या घटना घडल्या त्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी तेथे थेट हस्तक्षेप केलेला आहे. चौकशा केलेल्या आहेत. हिमालय ब्रिजची हिमालय हे होईल आणि नंतर आता म्हणतात की हस्तक्षेप केलेला आहे म्हणजे त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे. नाही मी काय म्हणतो ते ऐकून घ्या. ते म्हणाले होते की कोर्टात म्हणजे मुख्यमंत्रीनी बोलवलं तर हस्तक्षेप होईल आणि आता म्हणतात हस्तक्षेप केलेला आहे म्हणजे काय नक्की त्यांना म्हणायचंय. मी या बचावासाठी खोटं बोलतायत ते. मी याबद्दल बोलत नाही. आपल्या ऐकण्यामध्ये काहीतरी गफलत झालेली आहे. ज्या वेळेला वेगवेगळ्या घटना ज्या अतुल लोंढे म्हणतात त्याप्रमाणे हिमालय पूल पडला परवा मुख्यमंत्री स्वतः तिकडे पोहोचलेत त्यांनी त्याच्यावरती कारवाई केली परंतु राऊतच्या त्या ठिकाणी बॉम्ब सापडले त्या ठिकाणी ट्रेनिंग देत होते त्याला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंत पुढे का गेलेलं नाही सूत्रधार अटक करण्यात आलेली आहे. पकडले गेलेले आहेत ते बेलवर का सुटता आहेत पुरावे का दिले गेलेले नाहीत त्यांना मुख्यमंत्री का विचारत नाहीत. ते मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री सुद्धा आहेत त्यामुळे विशिष्ट विचारसरणी असलेल्या लोकांना ते त्या ठिकाणी संरक्षण देत आहेत का हा प्रश्न आहे. कोर्ट आता म्हणतोय प्रश्न आहे त्यामुळे या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे कोर्टाने त्यांच्यावर करू दे. रेड्डी जे म्हणतात त्याप्रमाणे न्यायालयाने त्यांना का जामीन दिला हे मुख्यमंत्री विचारू शकत नाही न्यायालयाला. पुरावे दिले नाही. न्यायालयाची कक्षा न्यायालयाने ठेवली तशी मुख्यमंत्र्यांना त्यांची कक्षा माहित आहे. गृहमंत्र्यांचं नाही का. 100% गृहमंत्री हे संपूर्ण खात्याचे प्रमुख आहेत. त्यांची जबाबदारी आहे. ही एकमेव केस आहे जी कोर्टाच्या देखरेखी असल्यामुळे हस्तक्षेप नाही. बाकी प्रत्येक बाबतीमध्ये कायदा सुव्यवस्थेमध्ये ताबडतोब कार्यवाही माननीय मुख्यमंत्री यांनी केलेली आहे. इथे हस्तक्षेप होईल आणि मला म्हणायचंय या मारेकऱ्यांच्या मागे राष्ट्रवादीची बी टीम आहे. या मारेकऱ्यांच्या मागे राष्ट्रवादीची बी टीम आहे.
वारकरी शिरसाट, संघटना शिरसाट, तुम्ही आता खेळाचं यावर राजकारण संघटना आणलं का? तुमच्याकडे शासन आहे, तुमच्याकडे मुख्यमंत्री आहे, तुमचा गृहमंत्री आहे, तर राष्ट्रवादीची टीम असेल तर त्याला पकडा ना. तुम्ही वेगळ्या प्रकारचे आरोप करून या चर्चेला पुन्हा वेगळं वळण देता. मुद्देसूद बोला. मी येते, अतुल लोंढे तुमच्याकडे येते. मुद्देसूद बोला, उगाच वेगळं वळण लावू नका शिरसाट या सगळ्याला. कोर्टानं आणखी देखील म्हटलं की कर्नाटकमध्ये वेगळ्या विचारसरणीचं सरकार आहे आणि म्हणून तिथे अशा हत्यांचा गंभीरपणे तपास केला जातो, कारण तिथूनच हा तपास महाराष्ट्रामध्ये येतो. थांबा शिरसाट, एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. हायकोर्टानं गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंच, त्याचबरोबर कोर्टानं आणखी देखील एक टिप्पणी केली की कर्नाटकमध्ये वेगळ्या विचारसरणीचं सरकार आहे आणि म्हणून तिथे अशा हत्या गंभीरपणे घेतल्या जातात का, असा सवाल देखील खंडपीठानं या ठिकाणी केलेला आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे कोर्टाचा. हेमंत देसाई. मी अभय नेवगी जे आहेत ॲडव्होकेट दाभोळकरांचे वकील, त्यांचं मी तुम्हाला 2 वाक्य सांगतो. त्यांनी म्हटले, जर तपासामध्ये प्रगती असेल तर अहवाल द्यायला काहीच हरकत नव्हती. ही गोष्ट पोलीस यंत्रणेची हतबलता दाखवते. महाराष्ट्र पोलीस दाभोळकरांच्या खुनाच्या दिवशी पकडलेल्या आरोपींना दाभोळकरांच्या खुनात आरोपी दाखवतात. या प्रकरणी चौकशी करण्याचे न्यायालयाचे आदेश विचारातही घेतले जात नाहीत, हे त्यांचे वकील म्हणतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आठवत असेल, आधी सीबीआयने सांगितलं होतं की या बंदुकीच्या ज्या गोळ्या आहेत त्या आम्ही स्कॉटलँड यार्डकडे पाठवू. मग ते म्हणाले की असं काही करार नाही, त्यामुळे मग गुजरातकडे पाठवणार. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या अधीन हे असताना सुद्धा 18 तारखा झाल्या, 125 ऑर्डर्स झाल्याच्या. हे काय दाखवतं, म्हणजे हे सगळी अकार्यक्षमता नाही का याच्यामध्ये पोलिसांची अकार्यक्षमता, गृह खात्याची अकार्यक्षमता. आणि मुळात काँग्रेस आणि भाजपा हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. काँग्रेसच्या काळामध्ये आर पाटील जेव्हा गृहमंत्री होते त्यावेळी हयात असताना त्यांचं असं मत होतं की हे जर आपण अटक केली हिंदुत्ववाद्यांना याच्यामध्ये समजा असलेच, तर त्याचा आपली याच्यावरती पॉलिटिकली परिणाम होईल. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे आणि यांच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी बाबांनी पाठवला होता, त्या अहवालाचं पुढे काहीच झालं नाही. तेव्हा काँग्रेसचं जे त्याच्यामध्ये इंटेन्शन अकार्यक्षमता होती. पण यांचं जे काय यांना तपास करायचाच नाहीये, हा त्याचा भाग आहे. कारण भारतीय जनता पक्ष हा लक्षात घेतला यासाठी. मात्र डॉक्टर ठकसेन मगासपासून बोलतायत. डॉक्टर ठकसेन, आता आपण एक 2-3 मुद्द्यांकडे की पूर्वीचं काँग्रेस सरकार आणि आताचं कार्यरत सरकार या दोघांची राजकीय अभाव, इच्छाशक्तीचा अभाव हे स्पष्टपणे दिसून आलेला आहे. आपण बघितलं की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड पानसरे यांच्या हत्या झाल्या तरीही तपास यंत्रणा एवढी जोरात नव्हती. परंतु कर्नाटकमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर खडबडून जागी झाली महाराष्ट्रातली तपास यंत्रणा आणि मग हे संशयित लोक पकडलेले आहेत. मात्र तोही तपास धीम्या गतीने चाललेला आहे आणि म्हणून काल माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जी सामाजिक तळमळ, वेदना आणि कळकळ व्यक्त केली ती अतिशय योग्य आहे. परंतु इथे काही मूलतत्ववादी संघटना, व्यक्ती अशा आहेत की ते माननीय उच्च न्यायालयावरही आक्षेप नोंदवत. खरं म्हणजे अशा मूलतत्ववाद्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आपण केली पाहिजे, असं माननीय मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र अनिसतर्फे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे. पण अजूनही त्या दिशेने पावलं उचलली गेलेली नाहीत. नाही, माननीय न्यायालयानं जे निरीक्षण नोंदवलंय की कर्नाटकमध्ये वेगळ्या विचारसरणीचं सरकार होतं, तर माननीय न्यायालयाला हे माहिती असेल की पहिले 14 महिने इथे त्याच विचारसरणीचं सरकार होतं आणि त्याच वेळेला डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाली. आणि न्यायालयाने आतापर्यंत जो काही तपास झाला तो 14 महिन्यात एटीएसच्या तपासानंतरच हे सगळं पुढे गेलेलं आहे. हे सगळे धागेदोरे त्याला लागू नये. नाही, म्हणजे कर्नाटकमध्ये वेगळ्या विचारसरणीचा म्हणून धागेदोरे मिळाले आणि इथे त्याच विचारसरणीचं काँग्रेसचं सरकार होतं तर धागेदोरे नाही मिळाले, असं जर न्यायमूर्तींना म्हणायचं असेल तर मला त्याच्यावरती काही टिप्पणी नाही करायची. मला काही बोलायचं नाही त्याच्यावरती. नेहरूजींमुळे अडचण आली असेल नका तेव्हा ताशेरे मला जे म्हणायचं ते मी म्हटलेलं आहे. हे असं म्हणू नका तुम्ही अजिबात. नाही, न्यायमूर्तीला म्हणत असेल कर्नाटकचं काँग्रेस सरकार चांगला तपास करतं आणि भाजपचं नाही करत, विश्वास आहे ते काँग्रेसचं होतं त्यावेळेला काँग्रेसने काय केलं न्यायालयासमोर आहे. माझं म्हणणं असं आहे की न्यायमूर्तींचं हे विधान दुर्दैवी. दाभोळकर किंवा पानसरे हे या इथल्या सामान्य माणसासाठी लढणारे होते. काँग्रेस भाजप आम्हाला काही घेणं देणं राजकारण पाठिंबा दिला. त्यांचं विधेयक
कुठल्याही चर्चेशिवाय मंजूर शिरसाट, केलं. शिरसाट. विरोध केला, तुम्ही शिरसाट, दाबून विरोध केला. नेहरूजींमुळे अडचण आली असेल. दाभोळकरांची हत्या शिरसाटांना काँग्रेसच्या आठवण काळात करून झाली, मात्र पानसरेंची हत्या शिरसाटांना जास्तीत आठवण जास्त करून काळ द्या, विरोध नेहरूजींमुळे केला. अडचण आली असेल. खरं तर हा काळ मध्ये यायलाच नको, मात्र मग 4 वर्षामध्ये पानसरेंची मारेकरी का नाही सापडू शकली? वेगवेगळ्या यंत्रणांकडे वेगवेगळे लोक सापडलेले आहेत, त्यांना अटक झालेली आहे. 2 जण फक्त बाहेर राहिलेले आहेत. चार्जशीट बनवलेली आहे, चार्जशीट सुद्धा बनवलेली आहे, का पोहोचू शकले नाही? हा चार्जशीट सवाल सुद्धा होता बनवलेली हायकोर्टाचा. आहे. कित्येक वर्ष ही पुढची केस अशी कारवाई सुरू राहणार. कोर्टाने कशी करावी कोर्ट ठरवेल, मी नाही ठरवू शकत. आदरणीय लिगल ऍडवायझर सांगू शकते. तुमचा मुख्यमंत्री आहे, तुमच्या शासन यंत्रणा तुमच्या आहेत, सगळं आणि झालेलं त्यांनी आहे. कारवाई केली पाहिजे. तपास. जेव्हा कर्नाटकाचे SIT येऊन इकडे त्या शिरसाट, ठिकाणी तपास सरकार पुढे हतबल आहे नेते, का? तेव्हा तुम्ही सरकार आता हलता. यापुढे तपास करू त्याच्या शकत नाही असं आता म्हणायचं आहे. चार्जशीट दाखल म्हणजे झालेली तुम्ही आहे. पुण्यांना चार्जशीट दाखल protection झाल्यावर देताय. चार्जशीट दाखल झाल्यावर तुमची पुढची इच्छाशक्ती जबाबदारी नाही. कोर्टाची आहे, शासनाची गृहमंत्री नाही. म्हणून मुख्यमंत्री हे करतायत की मुख्यमंत्र्यांचं भारतीय आता जनता काम पार्टी चार्जशीट सनातन दाखल असो झाल्यावर किंवा बाकीच्या पुढच्या ज्या केस शिरसाट प्रेझेंट आणि करणं हे आहे. प्रकाश रेड्डी, थोडंसं कोर्टाने मुद्द्यावर काय बोला. करावं राजकीय हे कोर्ट ठरवेल. मुद्दा याच्यासाठी राजकीय आहे, मुख्यमंत्री काम मान्य आहे मला, करतायत. मात्र तरी सुद्धा थोडंसं मुद्देसूद बोला. जे लोंढे बोला. एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की शिरसाटांच्या कुठल्याही आरोपाला काही अर्थ नाही आहे. त्यांनी एकदा असं म्हणून टाकावं की नेहरूजींमुळे हा तपास जो आहे तो अडकलेला होता, असं म्हणून मोकळं झालं तर बरं होईल. कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, तिथून जलद गतीनं तपास होतो, त्याच्यानंतर धागेदोरे हातात लागतात आणि इथे मनोहर भिडेंना सोडण्याचं काम केलं जातात. कोर्टाची जी टिप्पणी आहे त्या टिप्पणीमध्ये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या मनोहर भिडेंच्या विरुद्ध इतके पुरावे असताना ते बाजूला राहतं. इतर गोष्टींमध्ये पटापट प्रेस कॉन्फरन्स, जे कधी पोलीस अधिकारी प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत, अशा याच्यामध्ये जे महत्वाचे कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स असतात ते कधी पब्लिकमध्ये ओपन केले जात नाहीत, पण ते राजकीय फायदा भेटला पाहिजे म्हणून ते ओपन केले जातात. पण एवढ्या सेन्सिटिव्ह गोष्टी, दाभोळकर असतील, पानसरे असतील, हे दोन्हीही लोक जे होते ते लोकांसाठी काम करणारे होते, त्यांच्या संदर्भामध्ये मात्र यांना काही मिळत नाही. आणि कोर्टाने जर ही टिप्पणी केलेली आहे, विचारांवर बोललेले आहे कोर्ट, याचा अर्थ आपण संविधानाच्या विरोधात जाऊन वागलेले आहात, आपण संविधानाचा उपमर्द केलेला आहे. पण हे मुख्यमंत्री, मी काँग्रेस पक्षाचा, विरोधी पक्षाचा प्रवक्ता म्हणून ही मागणी करतो की एवढी टिप्पणी झाल्यानंतर, आपण संविधानाच्या विरुद्ध वागल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा. मी पुन्हा सांगतो, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा कारण दिला एवढी पाहिजे. वाईट टिप्पणी भारतीय आजपर्यंत कम्युनिस्ट कोणत्याच पक्षाची मुख्यमंत्र्यावर आणि डाव्या प्रधानमंत्र्यावर पक्षाची झाली नाही. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी सांगतो या ठिकाणी की मुख्यमंत्री जोपर्यंत या खुर्चीमध्ये असतील तोपर्यंत याचा तपास होणार नाही, सूत्रधार पकडला जाणार नाही. ते न्यायालय हेच सांगतंय. तुम्ही एका पक्षाचे मुख्यमंत्री आहात का, याचा अर्थ काय निघतो? याचा अर्थ हाच निघतो, त्या पक्षाचे जे त्याच्यामध्ये संबोधित करणारे आहेत किंवा त्याच्यामध्ये हे दाखवणारे आहे, सिम्पथायझर्स आहेत, त्यांना अटक होऊ नये याच्यासाठी मुख्यमंत्री काम करतायत. ती जी विचारसरणी आहे त्याला प्रोटेक्ट करण्याचं मुख्यमंत्री काम करतायत. सनातनवर काही कारवाई होत नाही, संभाजी भिडेला पकडलं जात नाही, शिवप्रतिष्ठानवर काय होत नाही, आणि ही संबंध जी यंत्रणा आहे खाली त्याला तिथल्या कुठल्याही कार्यकर्त्याला गोडसेंची विचारसरणी आहे, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ कार्यकर्त्यांना, खुन्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम करतायत असं न्यायालय म्हणतंय. एक महत्वाचा मुद्दा असा की आता संभाजी भिडेंचा उल्लेख झालाच आहे, त्यांना तर नरेंद्र मोदींपासून सगळ्यांचा आशीर्वाद आहे, हा भाग वेगळा. पण मनोहर भिडे, अजून मनोहर भिडे हा मनोहर भिडे मी 3दा म्हणेन. हे बघा, अनेक लेखक, कलावंत किंवा पत्रकार आज आहेत महाराष्ट्रात, त्यांना सुद्धा संरक्षण द्यायला लागतंय. महाराष्ट्राच्या दृष्टीने लांछनास्पद नाहीये. अजून हत्या होऊ शकतात, अशा हत्या झाल्या कुठल्याही विचाराच्या असतील, अशा हत्या होणं किती धोकादायक आहे महाराष्ट्रासारख्या ठिकाणी. आणि त्यांना संरक्षणाच्या कवचामध्ये व्हावं. मानवी हक्क कार्यकर्ते, मी नावं घेत नाहीत, अशांना संरक्षणाची मागणी करावी लागते किंवा पोलिसांना प्रोव्हाइड करावी लागते. मुख्यमंत्र्यांना याच्याबद्दल काही वाटत नाहीच. मी साहित्य संमेलनात जाऊन मोठं भाषण देता, साहित्य संमेलनात काय झालं आपल्याला माहिती आहे, काय कशा प्रकारचं नाट्य घडलं ते. त्यामुळे या मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही. दुसरं म्हणजे सनातनची जी फाईल, ही जी पृथ्वीराज चव्हाण यांनी पाठवलेली होती, दीपक केसरकर गृहराज्यमंत्री असं म्हणाले होते की या फाईलच्या याच्याबद्दल आम्ही विचार करतोय. काय विचार झाला त्याचा विचार काही एक झाला नाही त्याचा, की फाईल कुठे आहे का ती टाकून दिली त्यांनी फाईल. त्या फाईलचं काय झालं? सनातनचा विचार काय? सनातनवरती हिंदू जनजागरण समिती असतील, बाकीच्या ज्या संघटना असतील, त्यांच्याबद्दल काय कारवाई करणार? संधी तर मिळू देत. शिरसाट, माननीय, परत एकदा मी सांगतो,
न्यायालयाची जी निरीक्षण आहेत तपासासंबंधी, निश्चितपणे महाराष्ट्र शासन आणि माननीय मुख्यमंत्री न्यायालयाच्या निरीक्षणानुसार ताबडतोब कारवाई करतील, पण शिरसाट, ताबडतोब न्यायालयाला कार्यवाही असे ताशेरे करतील. मुळात का ओढावे नाही, लागले? सांगतो ना. 4 वर्षामध्ये नेमकं काय केलं? 4 वर्षामध्ये हा तपास माननीय का झाला? न्यायालयाच्या दाभोळकर असो किंवा पानसरे यांच्या हत्यांसंदर्भात संपूर्ण महाराष्ट्र खूप मुख्यमंत्र्यांनी sensitive राजीनामा आहे. द्यायचा आणि अशा बाजूला वेळेला व्हायचं. या हत्यांच्या अहो, वेगवेगळ्या तपासासंदर्भात हत्या तेवढी झालेल्या गंभीरता का आहेत. ठेवता आली नाही 50 सरकारला? वर्षानंतर त्यांचे मारेकरी अजूनही मिळालेले नाहीत. वेगवेगळ्या हत्या आणि दाभोळकर पानसरे हत्या एका लाल याच्यात बहादूर ठेवताय. शास्त्रींची हत्या झाली होती, कमलनाथ शिरसाट, त्रिपाठींची आता हत्या तुम्ही झाली या होती, मुद्द्यांकडे जाऊ नका. श्यामाप्रसाद मुखर्जींची हत्या झाली होती. आज तागात पत्ता चालला लागलेला नाही. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आणि शिरसाट, तीन दयाल तुम्ही उपाध्याय आता हत्या झाली. मीरा गांधींच्या हत्येपर्यंत तीन जाऊ दयाल नका. उपाध्यायांची माझा हत्या मुद्दा झाली. आहे आणि तर त्या पानसरे हत्यामध्ये आणि कोणाची नावं ते सांगू दाभोळकर का? यांच्या हत्यांसंदर्भात महाराष्ट्र सेन्सिटिव्ह आहे. माझ्या तीन वेळेला दयाल या 4 उपाध्यायांची हत्या वर्षात झाली होती, त्यांच्या त्याची नावं सांगू का? मारेकऱ्यांपर्यंत कोण का होतं? पोहोचू शकले एक नाही? मिनिट, का निखिलाजी- या सगळ्या तपासासंदर्भात सरकार गंभीर डझनभर नव्हतं का? लोकांना पकडलेलं आहे, चार्जशीट दाखल केलेली आहे. काही केलं नाही शिरसाट, असं म्हणू शकत नाही तुम्ही. वैभवराव डझनभर लोक बॉम्ब आत आहेत, ऍडव्होकेट चार्जशीट यादव, दाखल झालेली ऍडव्होकेट यादव, आहे, कोर्टामध्ये केस चालू कोर्टाला आहे. इतकं उद्विग्न का व्हावं लागलं? त्याच्याविरुद्ध का action का का घेतली? कोर्टानं अशा ते प्रकारची कोर्ट- टिप्पणी कोर्ट केली? का का उद्विग्न करावी लागली झालाय? कोर्टाला अशा न्यायमूर्ती प्रकारची सांगू टिप्पणी? शकतात. कोर्टाच्या वतीने मी नाही बोलू शकत. यादव- परंतु यादवांना विचारलंय डझनभर मी. लोकांना थांबा, अटक झालेली आहे, शिरसाट चार्जशीट थांबा. दाखल झालेली आहे. बेलवर पण दादा बोला. बोलतात ते. शिरसाट साहेब, त्यातली एक घटना आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की संपूर्ण या प्रकरणाचा तपास, जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या यंत्रणा यामध्ये तपास करत होत्या. त्या तपासांच्या मध्ये सुरुवातीच्या काळामध्ये सुसूत्रता नव्हती. त्याच्या अनुषंगानं त्यामध्ये काही त्रुटी होत्या. त्या त्रुटींच्या अनुषंगानं असणाऱ्या काही कॉन्ट्राडिक्शन असणाऱ्या ज्या थेरीज होत्या, CIDचा तपास असेल किंवा SITचा तपास असेल किंवा आणखी लोकल पोलिसांनी केलेला जो तपास असेल, तर त्याच्या अनुषंगानं मूळ सूत्रधारांच्या पर्यंत पोहोचणं. आता कोर्टाला जो त्यामध्ये सीलबंद अहवाल जो वेळोवेळी सादर केलेला आहे किंवा अनेक अहवाल त्यामध्ये जे सादर केलेले आहेत, तर त्या अहवालांच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये जे मूळ सूत्रधार आहेत त्यांची नावं त्याच्यापर्यंत कोर्टापर्यंत गेलेली नाहीत, असा कोर्टाचा समज झाला असावा असं मला वाटतंय. त्यामुळे त्या मूळ सूत्रधारांना तुम्ही कधी हात लावणार, अशा अर्थाने कोर्टाने केलेले ते विधान असावं असं मला वाटतंय. बोला शिरसाट. नाही, निश्चितपणे खुनाचे आरोपी अटक झालेली आहे, येते चार्जशीट डॉक्टर. दाखल झालेली आहे, तपास चालू आहे. कोर्टाच्या आणखीन काही अपेक्षा आहेत. निश्चितपणे ते जसं म्हणतात याच्या पाठचं शिरसाट अपेक्षा नाही तर या 4 वर्षामध्ये मारेकरी का सापडले नाहीत? हा सापडले. सध्या संपूर्ण परत महाराष्ट्राला परत उत्तर आपण हवंय की चुकीचा आतापर्यंत प्रश्न का? विचारताय निखिलाजी, आपण चुकीचा अच्छा. प्रश्न विचारताय. बरं, डॉक्टर ठाकरे चुकीचा मी प्रश्न चुकीचा प्रश्न विचारताय. विचारते. मारेकरी सापडलेले दाभोळकर आहेत. आणि दाभोळकर आणि पानसरे आपला यांच्या प्रश्न मारेकरी चुकीचा आहे. सापडले. सापडलेले आहेत. मारेकरांच्या पाठी कोण हे नाही मुख्यमंत्री हे सापडले. गृहमंत्री आहे आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे होतं या केसमध्ये ते घालू शकलेले नाहीत. म्हणून कोर्टाने हे ताशेरे ओढलेले आहेत आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही एका पक्षाचे नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, अशा पद्धतीची ही टिप्पणी आहे. याच्यापासून कोणी एस्केप होऊ शकत नाही की वेगवेगळ्या यंत्रणा आहे, CID नाही CBI आहे माझ्या मते. त्याच्यामध्ये दाभोळकरांचा तपास जो आहे तो CBIला देण्यात आलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडनं जी अपेक्षा केलेली होती त्या अपेक्षेमध्ये ते कमी पडलेले आहेत आणि नुसते कमी पडलेले नाही आहेत तर ते पक्षपातीपणा करत आहेत, अशा त्या टिप्पणीचा अर्थ होतो. कारण की त्यांनी काय म्हटलं, त्यांनी हे म्हटलं की तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहात, बाजूच्या राज्यातलं वेगळ्या विचारसरणीचं सरकार आहे म्हणून तिथे कलबुर्गीचा तपास लवकर होतो आणि त्याच्यामध्ये पानसरेंचे सगळे धागेदोरे सापडतात, त्यानंतर अटक होते. आणि इकडे जे आहे इकडे मनोहर भिडेंना सोडल्या जातं, मनोहर भिडेंना साधी अटक सुद्धा होत नाही, उलट महाराष्ट्र भूषण दिला जातो. या सगळ्या गोष्टी ज्या आहे या सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी या कोर्टाच्या टिप्पणीमध्ये आहे, या कोर्टाच्या निकालामध्ये आहे. म्हणून मी म्हणतो मुख्यमंत्री जे आहे ते कार्यक्षम आहे, त्यांचा हस्तक्षेप जो आहे तो हस्तक्षेप मध्ये कार्यक्षमता जास्त आहे आणि ते एका विचारसरणीच्या अनुषंगाने आहे. त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि बाजूला व्हायला पाहिजे. मनोहर भिडेंना दिला नाही, बाबासाहेब पुरंदरेंना दिला. अतुल लोंढे जे बोलतात ते कोर्टाने निरीक्षण नोंदवलं का मला माहित नाही. माफ करा, बाबासाहेब पुरंदरेला तुमचा विरोधच आहे, त्यामुळे तो मुद्दा विरोधच सोडा. आहे. त्यामुळे शिरसाट, तशी शिरसाट, अटी अडचण नाही. आहे ना. नरेंद्र दाभोलकर असोत किंवा पानसरे असोत यांच्या हत्या हा एक षडयंत्राचा भाग होता आणि त्यामुळे 100% त्या सगळ्या संदर्भात खूप गांभीर्यानं हा सगळा तपास होणं आवश्यक होतं. 100% आतापर्यंत आणि त्यांचे मारेकरी मारेकऱ्यांना- सापडले गेले पाहिजे होते, मात्र त्या मारेकऱ्यांपर्यंत नाही पोहोचू शकले. मारेकरांना अटक झालेली आहे. मारेकरी गजाआड आहेत.
चार्जशीट दाखल झालेली आहे. मुख्य आरोपी त्यामधले जे काही मुख्य आरोपी आहेत जे मास्टर माइंड आहेत त्यांच्यासाठी बक्षीस लावलेलं आहे त्यावर देखील कोर्ट खुश नाही. नावं तुमच्याच चॅनलवर बघितली. सापडलेला नाही. मारेकरी गजाआड आहेत. शिरसाट सगळे मारेकरी तुम्हाला केस कदाचित माहिती नाही. यामध्ये जे मास्टर माइंड आहेत ते अजूनही बाहेर आहेत. त्यांच्यासाठी बक्षीस लावण्यात आलेलं आहे आणि ते अजूनही सापडलेले नाही. त्यांच्यापर्यंत अजून पोलीस पोहोचू शकले नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे यामध्ये. डॉक्टर ठाकरे आता तुमचा प्रश्न बरोबर आहे. मास्टर माइंड माझा प्रश्न बरोबरच आहे. शिरसाट फक्त तुमच्या कानापर्यंत ते पोहोचत नाही. डॉक्टर ठाकरे मास्टर माइंड हा मुख्य आहे. डॉक्टर ठाकरे तरी पकडायचं आणि नंतर मास्टर माइंड कुठल्या विचारसरणीचा आहे आणि ढिली हे पुढे यायला पाहिजे. हे मास्टर माइंड कुठल्या विचारसरणीचा आहे तो सांगलीतला आहे का साताऱ्यातला का कोल्हापुरातला आहे पुढे यायला पाहिजे. संरक्षण देत आहेत. चार्जशीट लावायची नाही. फक्त चार्जशीट लावलेले आहे. बक्षीस यंत्रणा पुढे जात नाही. अटक करत नाही. चार्जशीट बक्षीस जाहीर करते. डॉक्टर ठाकरे तुम्ही बोला. फरारी प्रकाश रेड्डी थांबा थोडंसं. प्रकाश रेड्डीची चार्जशीट लावलेली आहे. आपण वाचली नसेल तर मी तुम्हाला कॉपी देतो. सप्लिमेंटरी लावत जातं तिकडे. डॉक्टर ठाकरे दोन्ही राजकीय पक्षांची इथे इच्छाशक्तीचा अभाव आहे. हा या सगळ्या तपासाला गती कर्नाटकमधून जेव्हा पत्रकार गौरी लंकेश यांचा खून झाला त्याच्यानंतर मिळालेली आहे. या ठिकाणी हे चारही खून त्यांचे मारेकरी सापडले म्हणतात. मग सूत्रधार शोधायला एवढा वेळ कसा आणि असं असेल तर मग न्यायालयाला एवढं उद्विग्न करण्याचं कारण काय हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि सज्जनांच्या भावनामुळे दुर्जनांचे फावलेले आहे आणि याच्यामुळे इथून पुढेही अशा घटना सहज घडू शकतील. तेव्हा याच्यात फार वाईट वाटण्याचं सारखं कारण नाही. ही वेदना न्यायालयाने बोलून दाखवलेली आहे. ऍडव्होकेट यादव अगदी थोडक्यात मला ब्रेकवर जायचं. निखिलाजी यामध्ये 2 आरोपपत्र यामध्ये दाखल झालेले आहेत. एक 29/11/2016 पहिलं चार्जशीट त्यांनी दाखल केलेलं होतं जे मुद्दीत दाखल करावं लागतं आणि त्याच्यानंतरचं दुसरं चार्जशीट जे आहे हे त्यामध्ये त्यांनी दाखल केलेलं आहे 11/2/2019 दाखल केलेलं आहे. तर यामध्ये आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की जे दाखल केलेले जे आरोपपत्र आहे हे केवळ फक्त कॉन्स्पिरेसीच्या चार्जेससाठी असणारे जे त्यातले कॉन्स्पिरेटर्स आहेत सूत्रधार जे आहेत त्या कटासाठीच आहे. म्हणजे मूळ जो खुनाचा गुन्हा आहे त्या संदर्भातले आवश्यक असणारे जे 2 आरोपी फरार आहेत त्या संदर्भातली पुढची कुठलीही प्रक्रिया झालेली नाही आहे. त्यामुळे जे चार्जशीट दाखल झाले असं आपलं जे म्हणणं आहे ना हे केवळ फक्त कॉन्स्पिरेसीच्या संदर्भातलं आहे खुनाच्या संदर्भातलं नाही आहे. त्यामुळे खुनाचे खरे आरोपी गजाआड करणं जे त्याच्या सूत्रधारांच्या बरोबर ज्यांचा ऍक्च्युअल त्यामध्ये रोल आहे जे शूटर्स आहेत त्यांना सुद्धा कायद्यासमोर आणणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे कोर्टाची जी कालची उद्विग्नता जी होती ती ह्या कारणामुळे आली असावी असं मला वाटतं. नक्कीच खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी मांडलेला ऍडव्होकेट यादव यांनी. आता या कोर्टाच्या ताशेऱ्यानंतर तरी आता सरकार या सगळ्या संदर्भामध्ये गंभीर होणार का? पुढे चर्चा करूयात. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. कोर्टाचे ताशेरे ओढल्यानंतर सुद्धा आता सरकार या सगळ्या संदर्भात गांभीर्यानं हे घेणार का? काय उत्तर देणार कोर्टामध्ये? शिरसाट 100% सरकारने हे गांभीर्याने घेतलेलं आहे. कोर्टाचे जे निरीक्षण आहेत ते तपशील येईल त्याचा अजून आलेला नाही. तो तपशील पाहून स्वतः मुख्यमंत्री यावरती पुढील सर्व कार्यवाही करतील हे मी या माध्यमाने आश्वस्त करू इच्छितो. निश्चितपणे कार्यवाही होईल. काय निरीक्षण आहे ते बघायला लागेल. तपशील असेल. काही ठिकाणी सरकारकडून काही कमी पडलं असेल, काही यंत्रणा दिली नसेल, मॅनपॉवर दिली नसेल, पैसे दिले नसतील, काही धागेदोरे द्यावे लागतील. सर्व सहकार्य तपास यंत्रणेला आणि न्यायालयाला न्यायालयाच्या निर्देशानुसार माननीय मुख्यमंत्री करतील. शिरसाट मुळात मुद्दा हाच आहे की एवढा हे 2च प्रकरणं नाही तर आणखी अनेक अशी प्रकरणं आहेत सगळ्या प्रकरणात करतील. हस्तक्षेप करावा लागतो आणि म्हणूनच आतापर्यंत तुम्ही म्हणता मग आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी हे केलं नाही का? अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतील जर तुम्ही अशा प्रकारचं उत्तर दिलं तर. लोटे आतापर्यंत का नाही केलं याचं आदरणीय विनोद तावडेंनी सांगितलेलं आहे. नाही असं आहे हस्तक्षेपाचा नाही तर तुम्हाला ऑफिशियली कोपर्डीच्या बलात्कारामुळे पूर्ण महाराष्ट्र पेटला. ज्या कोपर्डीच्या बलात्कारामुळे महाराष्ट्र पेटला ते 6 महिन्यामध्ये ते निकाल लावणार होते. त्याचं काय झालं हे सुद्धा महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे. आणि मी गोरोने जे आहे त्यांना अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की या तपासामध्ये वेग जो आलेला आहे तो कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आल्यानंतरच आलेला आहे. आम्ही कोणाला कधी
हे केलं नाही. उलट सीबीआयला जो आहे तो थांबू तपास नका. दिलेला होता यंत्रणा दाभोळकरांचा. आणि अतिशय जी हत्या झाली तटस्थपणे- दाभोळकरांची तेव्हा अतिशय- काँग्रेसचं सरकार आहे. हा अतिशय काँग्रेस सरकार आहे, तटस्थपणे यांचा जे प्रश्न आहे- नाही. यांच्याकडे सरकार आलं होतं, त्याच्यानंतर त्यांनी कर्नाटकमध्ये कारवाई सुद्धा केली पाहिजे धागेदोरे होती. सापडलेत, हा प्रश्न आरोपी हे सापडलेत. चांगले हे वाईट असं नाहीये. यांनी कर्नाटकमध्ये कारवाई केली नाही धागेदोरे याचा सापडलेत, जबाबदारी बाकी काही नाही त्यांनी सापडलेत. याच्यावर धरलेली आहे. शेजाट कर्नाटकातल्या धागेदोऱ्यानंतर महाराष्ट्रामध्ये आरोपी कर्नाटकात सापडले. हा आरोपी मुद्दा आहे. सापडलेले डॉक्टर नाहीत. ठाकरे. त्यांनी काय केलं? कर्नाटकात सूत्रधार इथे थांबत सापडलेले नाही. नाहीत. काँग्रेसने क्रेडिट घ्यायचं कारण नाही. कर्नाटकात काही नाही. महाराष्ट्रात जी प्रगती आहे तेवढीच प्रगती कर्नाटकात आहे. पण नक्की मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आणि ते पार पाडतील. मुख्यमंत्र्यांनी याला काय म्हणायचं आतापर्यंत होतं? हा त्या ठिकाणी जे धागेदोरे लागले, सांगितलेलं आहे की एकाच मुख्यमंत्री पिस्तुलने एका तिन्ही खून पक्षाचे झालेले आहे. गृहमंत्री हे आहेत. स्पष्टपणे हे पुढे आलेलं आहे. गृहमंत्री आणि आतापर्यंत त्याच्यानंतरही गृहमंत्र्यांनी काही केलं नाही असं जर काहीही म्हणणं असेल केलेलं तर नाही. हा बालिशपणा हा लोक स्पष्ट समजणार नाहीत असं नाही आरोप आहे आणि यंत्रणा हलत नाही. डॉक्टर ठाकरे. आणि त्याच्यामुळे जबाबदार कोण आहेत आणि यंत्रणा जर हलवायची असतील, सूत्रधार जर पकडायचे असतील तर योग्य मुख्यमंत्री पाहिजे आणि योग्य त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. आणि जे CID आहे, CBI, SIT आहे ते हलत का नाहीत? कारण ते गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री काही करत नाहीत आणि त्यामुळे त्यांनी जनतेला उत्तर द्यावं असं आमचं म्हणणं आहे. मुख्यमंत्र्यांनी निवेदन द्यावं. 96 सभा घेतले. डॉक्टर ठाकरे. तुमच्या पोटात दुखतंय का 96 सभानी? ते काय पकडा ना संबंध तुम्ही. त्याच्याशी? तुमचं सरकार येऊन उपयोग काय केरळाचे मुख्यमंत्री आले नाही का? डॉक्टर शेठ नरेंद्र केरळामध्ये अशा वेळोवेळी मागितली. तुमच्या पोटात दुखतंय का? अहो, तुमचं अस्तित्वच नाही राहिलंय. तुम्ही फक्त विचार मांडा. तुम्हाला वेळ आहे. इथे फक्त विचार मांडा. तुमचं अस्तित्व राहिलं नाही. मालिकेचे सूत्रधार कम्युनिस्ट पकडले पक्षाचं जातात. अस्तित्व राहिलेलं नाही. सापडतात, हत्यारं सापडतात आणि ते संबंध त्या ठिकाणी हे करणारे सापडतात. त्यांना सुद्धा तुम्ही प्रोटेक्शन देता. समोर त्या ठिकाणी बॉम्ब सापडले माणसाने कशाला त्यांनी बॉम्ब ठेवले होते तिकडे? त्याच्यामध्ये काही कारवाई होत नाही आणि मुख्यमंत्री सभा घेतात. गृहमंत्री सभा घेतात. हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? मी बोलू का? हा, आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अगदी डॉक्टर दाभोळकरांच्या खुनानंतर काही महिन्यानंतरच इथली परिस्थिती पाहिली की तपास हा योग्य दिशेने होईल का नाही अशी शंका आम्हाला आल्यानंतर आम्ही माननीय पंतप्रधानांची भेट घेण्याची वेळोवेळी मागणी केली. प्रत्यक्ष दिल्लीला गेलो, पण आम्हाला आजपर्यंत माननीय पंतप्रधानांची भेट होऊ शकली नाही. दुसरा मुद्दा असा की न्यायालयाने जे आक्षेप नोंदवलेले आहे किंवा सरकारनं जे न्यायालयामध्ये खुनाच्या तपासाबद्दल सादर केलेलं आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या माहितीसाठी निवेदनाद्वारे किंवा प्रत्यक्ष प्रसारमाध्यमातून बोलून समाजाला सांगावं. कारण की ह्या 4 खुनानंतर समाजामध्ये प्रचंड दहशत, भीती, अस्वस्थता निर्माण झालेली आहे. विचारवंत, कलावंत यांच्या जीवनामध्ये अतिशय अस्थिरता आहे. ही स्थिरता येण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी निदान माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तरी, आक्षेपानंतर तरी आता लोकांशी बोलावं अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची आहे. मुख्यमंत्री त्या ठिकाणी लोकांसमोर जाऊन न्यायालयाचे हे इतके गंभीर आरोप आहे, त्या आरोपाबद्दल गृहमंत्री, मुख्यमंत्री जबाबदार ज्यांचा आहे त्यांचं म्हणणं काय आहे हे जनतेसमोर येऊन सांगावं ही आमची मागणी आहे. ताबडतोब त्यांनी करावं. आचारसंहिता आहे, निवडणुकीमध्ये प्रचार आहे वगैरे हे करून त्याने टाळता येणार नाही आणि ते टाळण्याचा प्रयत्न करतील. त्याचा आणि आचारसंहितेचा काही संबंध नाही. खून झालेले आहेत, न्यायालयाने ताशेरे केलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी लोकांसमोर जाऊन न्यायालयाने जे म्हटलं त्या प्रत्येक मुद्द्याबद्दल जनतेला सांगावं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की मास्टर माइंड कोण आहे? पानसरे असतील, कलबुर्गी असतील, दाभोळकर असतील. आपल्याला माहिती आहे की गांधी हत्या जेव्हा झाली तेव्हा नथुराम गोडसेला शिक्षा झाली, फाशी झाली. त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे याच्या संबंधी फार मोठी चर्चा झाली आणि लोकांना माहिती आहे कोण कोण मास्टर माइंड त्याच्यामध्ये आहेत. तेव्हा ही जी विचारसरणी जी आहे मुख्य याच्यामध्ये, त्या विचारसरणीचा संपूर्ण ज्या पद्धतीने फैलाव होतोय त्याला राज्यातनं आणि केंद्रामध्ये संरक्षण मिळतं आहे हे अतिशय भयानक वास्तव आहे. आणि या भयानक वास्तव्याला भेडण्यासाठी म्हणून लोकांनी जागरूक राहण्याची इच्छा आहे. मास्टर माइंड आपल्याला सापडणारच नाही. मारे काही वाटलं तर सापडतील, त्यांना शिक्षा होईल. मास्टर माइंड कोण आहे याच्या मागे, कुठली विचारसरणी आहे आणि त्या विचारसरणीशी मुकाबला करण्याची वेळ आली. शेवटचा मुद्दा असा की ज्या सनातन संस्था आहे त्याचे 2 लोकांना शिक्षा झालेली आहे काही प्रकरणामध्ये आणि या संस्थेसंबंधात सरकारची भूमिका काय आहे या संबंधी स्पष्ट व्हायला पाहिजे. दाभोळकर असेल, हमीद असेल किंवा मुक्ता असेल, ज्या पोटतिडकीने किंवा आता कॉम्रेड रेड्डी ज्या पोटतिडकीने बोलतायत आणि त्याची जर तुम्ही
टिंगल करणार असाल, जी, अनिष्टच्या मागण्यांकडे उपेक्षा करणार असाल, तर हे सरकार म्हणजे संवेदना शून्य सरकार आहे, माणुसकी हरवलेलं सरकार आहे असं म्हणाले. एकच यामध्ये आता प्रश्न त्यामध्ये उरलेला आहे की तो राजकीय इच्छाशक्तीचा प्रश्न आहे. जर आता शासन यंत्रणेने जर ठरवलं की त्यांच्या त्या सूत्रधारांच्यापर्यंत जर पोहोचायचं आहे तर ते नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात आणि तेच उच्च न्यायालयात त्यामध्ये अभिप्रेत आहे. कालच्या सुनावणीमध्ये एकच मुद्दा मी कंप्लीट करतो. कालच्या सुनावणीमध्ये महाराष्ट्र शासनाचे विशेष वकील जे होते, विशेष सरकारी वकील मुंडरगी साहेब, त्यांनी सुद्धा आता कोर्टाला रिक्वेस्ट करून 3 महिन्याची वेळ घेतलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारला आता जी काही कृती करायची आहे किंवा पोलीस दलाला जी काही कृती करायची आहे त्यांच्या हातामध्ये 3 महिन्याचा कालावधी आहे. तेवढ्या कालावधीमध्ये ते करू शकतात. एवढ्या कालावधीमध्ये जर तपास जर पुढे लॉजिकल एंडला जर जाऊ शकला नाही तर कदाचित ते वेगळ्या वळणावरती सुनावणीची पोझिशन घेऊ शकते. नक्कीच. शिरसाट, माननीय मुख्यमंत्री यांनी कुठेही तपासात हस्तक्षेप केला नाही, कारण सनातन संस्थेच्या प्रमुखांची सुद्धा चौकशी झाली. शिरसाट, हस्तक्षेपाचा मुद्दा नाही, नाही, तर या हस्तक्षेप सगळ्यावर आहेच ना. वचक ठेवण्याचा, 100% त्यावर नजर आहे. ठेवण्याचा हा मुद्दा आहे. सनातन आणि या म्हणजे मुद्द्यामुळे नाही, तुम्हाला आज लक्षात नसेल आलं, हायकोर्टाकडून हेमंत देसाई काय म्हणाले ते. कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित हेमंत झालं. देसाई हे काय खूप म्हणाले गंभीर आहे. की विचारसरणी जी आहे त्या विचारसरणीच्या प्रमुखांची सुद्धा चौकशी केली, अतिशय डिटेलमध्ये चौकशी केली मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर आणि या बाबतीमध्ये हायकोर्टानं उभं केलेला प्रश्नचिन्ह, आणि हे खूप महत्वाचं आहे कारण गृहमंत्रीच हे आपले मुख्यमंत्री देखील आहेत आणि त्यामुळे एक डाग लागतो या सगळ्या गोष्टीमुळे. धन्यवाद, तुम्ही सगळे या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये इथे थांबूयात. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.